बीजेपी कार्यालय उद्घाटन घाटकोपर ईस्ट मुंबई। उपस्थित मनोज कोटक, आशीष सेलार, पराग शाह, राम कदम जी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। शिवसेना युतीचा जय असो। सर्व महायुतीच्या मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो। कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमस्व, परंतु आपण आज इतक्या जल्लोषात चांगल्या वातावरणात ईशान्य मुंबई निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी आलात। आपलं खूप 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 अभिनंदन, स्वागत। परमेश्वर कदम जी ने नारियल फोड़कर उन्होंने अर्पण किया। जी नमस्कार, SRB न्यूज़ में आपको सभी को स्वागत। आज घाटकोपर मुंबई भारतीय जनता पार्टी का कार्यालय का उद्घाटन हुआ। लोकप्रिय खासदार आदरणीय मनोज कोटक जी, राम कदम जी, मुंबई भाजपा के महामंत्री श्री संजय उपाध्याय जी, पराग भाई, अशोक पाटील जी, प्रकाश मेहता जी। पण या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती आम्ही एक गोष्टीचा आपल्याला विश्वास देतो। जे सगळेच आमदार म्हणाले, माझे सहकारी म्हणून जेव्हा आम्ही जनतेचं काम करत असतो, रामभाई तुम्ही कामाचा नंबर विचारला, पण मी तुम्हाला गेले वर्षभर कॉम्प्लिमेंट देतोय की तुम्ही गेल्या वर्षभर ज्या अर्थी घाटकोपरच्या विकासासाठी मैदानात उतरले त्याचा कुठे तोड नाही। म्हणजे अगदी प्रत्येक गल्ली बोळात विकास झाला पाहिजे हे राम कदम यांनी ठरवलं। मिहीरबाईंनी ज्या पद्धतीने मुलुंडच्या सांस्कृतिक ओळखपासून सगळ्याच प्रश्नावरती स्वतःचं मत मांडलंय हे देखील आपण बघितलंय। आणि परागभाई बाजूला असले की बाकी काही चिंता नसते, हा विषय वेगळा आहे। पण कोरोना काळामध्ये परागभाईंनी केलेलं काम हे घाटकोपरच्या जनतेने देखील पाहिजे। आणि त्यामुळे
5 वर्ष नगरसेवकांनी केलेलं कार्य, आमचे सतत जनतेमध्ये राहणारे आमदार, संघटनेची एवढी मोठी फळी, जे दुसऱ्या कुठल्याही आघाडी पक्षाला साध्य करायचं नाही तसे देव दुर्लभ मेहनत करणारे कार्यकर्ते. अध्यक्षजी गेले वर्षभर तुम्ही मोदी एट 9चा नारा जेव्हापासून मोदीजीने दिला तेव्हापासून मला नाही आठवत की ह्या कार्यकर्त्यांनी कुठे जाऊन दम घेतला असेल. तर मोदी एट 9चे पत्रक वाटण्यापासून जे सुरू झालंय ते आता मोदी एट 10चे पत्रक आपणच वाटतोय. त्यामुळे देव दुर्लभ असं संघटन, मुंबईमध्ये कुठेच नशील तेवढी चांगली दिल जमाईने केलेली युती ही फक्त आमच्या ईशान्य मुंबईमध्ये आहे. तर तुम्हाला ही युती कुठेच दिसणार नाही. असा प्रेम शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पक्ष आणि आता राष्ट्रवादी, आणि मग परागभाई सांगत होते 27 पक्ष आणखीन आहेत. परागभाई 27ची लिस्ट आपण वाचणार नाही, पण या सगळ्यांमध्ये प्रकाशभाईचं मार्गदर्शन, या सगळ्यांमध्ये आपले नेते किरीटभाईचा पुरुषार्थ, या सगळ्याच गोष्टी जर आपण सामोरे गेलो तर कुठल्याही कार्यकर्त्याला हेवासा वाटेल असा हा ईशान्य मुंबई मतदारसंघ आपला आहे. निश्चितच विजयातर्फे वाटचाल करणं एक गोष्ट आहे, पण रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी जिंकणं हे आपलं लक्ष असलंच पाहिजे. जेव्हा समोरच्याला उमेदवार सापडत नाही तशी स्थिती आहे, मी जे बोलतोय ते लक्षात घ्या, समोरच्याला उमेदवार सापडत नाही अशी परिस्थिती आहे, तेव्हा आपण आपल्या पुरुषार्थाचा पराकाष्ठा करून या मतदारसंघाला 1 नंबर विजयपर्यंत घेऊन जाऊ शकतो याचा मला विश्वास आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवावर, म्हणजे इथे अयोध्येचा उल्लेख केला, रामभाऊ रामलला अयोध्येमध्ये आले, त्याचा आनंद पूर्ण भारतामध्ये झाला. पण आपण आजही बघितलं असेल तर आपला मतदारसंघ असा आहे जिथे हिंदुत्वाचा झेंडा देखील दुकान आणि घरापासून पुढे उतरवायला तयार नाही. अशा पद्धतीचं वातावरण या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून तयार केलंय. निश्चितच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्र पक्ष मिळून आपण ताकदीनिशी ईशान्य मुंबई लढूया. मुंबईमध्ये 1 नंबरचा विजय मिळवण्यासाठी आपण मैदानात उतरलोय हे विसरता कामा नये. आणि सुपर लकी चांद असा ज्यांचा उल्लेख झाला, हे आशिषजी तर आपल्या मागे आहेच. की गति को बढ़ाना है, लोगों को मिलके और आगे काम करना है. मनोज भाई हमारे सबकी आपको बहुत बहुत शुभकामनाएं. और यहाँ पे जो लोगों के चेहरे पे जो स्मित दिख रहा है वो एक आपके तरफ का प्यार भी दिख रहा है और हमारी जीत की एक खुशी आज ही दिख रही है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. में 4 भाई होते हैं, चारों भाई का आपस में चारों भाई का मेल नहीं होता. कभी 3 अलग होते हैं, 1 अलग होता है, कभी 2 इस तरफ 2 इस तरफ, ऐसा होता है. आज से लेकर, क्योंकि आज माननीय अध्यक्ष जी के सामने इस कार्यालय का उद्घाटन हुआ है, आज से लेकर जब तक चुनाव पूरा नहीं होता, हमारे सारे जितने हमारे दल के लोग हैं, सारे अपने कार्यकर्ता हैं, ऐसा मिलकर के लड़ेंगे कि आर पार की लड़ाई है, ऐसा समझ करके लड़ेंगे. और जिस दिन चुनाव का फैसला सामने आएगा और टीवी लगाना होगा, टीवी चालू होगा, हमने सबने अभिमान के साथ आशीष शेलार साहब को फोन लगा करके कहना होगा कि मुंबई में 6 सीट है और ये 6 सीट में 1 नंबर हमारी ईशान्य मुंबई है. बोले भारत माता की. कार्यकर्ता मी आमदार झालो पाहिजे, खासदार झालो पाहिजे, नगरसेवक झालो पाहिजे याच्यासाठी लढत नाही. ही जी निवडणूक आहे ही या माँ भारतीला तिचं जुनं जे गौरव होतं ते प्राप्त करून देण्यासाठी निवडणूक आहे. राष्ट्र उत्थानासाठी निवडणूक आहे. अमेरिका, रशिया यांच्या तुलनेमध्ये भारत माझा 1 नंबरवर गेला पाहिजे, त्याच्यासाठी ही निवडणूक आहे. ही निवडणूक जे गरीब रेषेच्या खाली होते ते पुन्हा कुणी या देशात एकही माणूस रात्री झोपताना उपाशी झोपला नाही पाहिजे.
कुणाची आई हॉस्पिटलमध्ये तडफडत असेल तर पैशाच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून त्याची आई देवाघरी गेली नाही पाहिजे. त्याच्या सगळ्यांची काळजी जर या देशात कोणी घेऊ शकत असेल तर ती महान ईश्वरीय व्यक्ती आहे आदरणीय, बोला जोरात, आदरणीय नरेंद्र मोदीजी. म्हणून आता पुढे अनेक सभा होतील, सगळं होईल. खासदारांनी चांगलं काम केलंय. इंजिनिअरिंग मार्वल म्हणजे काय असते बघितलं पाहिजे. बुलेट ट्रेनच्या कामाला उद्धवजींनी 2 वर्ष विरोध केला, हाय तोबा पाप आहे. पण मुद्दामून मी विनंती करेन मनोज भाई, अशोक भाई, आप कार्यकर्ताओं को लेके जाओ परमिशन लेकर. एक टनल 56 मीटर नीचे जाता है, नीचे जाके दोनों दिशाओं में चलता है, 40 फीट के विड्थ का टनलिंग बनाता है. वो समुद्र के नीचे से भी जाता है, समुद्र के ऊपर फ्लोरा फोना या हमारे अन्य पक्षी आते हैं उनको तकलीफ भी नहीं देता है. और 14-14 मीटर के गर्डर को इंजीनियरिंग से एक साथ उठाकर 5-5 घंटे में ब्रिज बनाता है. देश में ऐसा काम नहीं हुआ. 320 किलोमीटर पर आवर पर चलने वाली ट्रेन या विक्रोली से उसका काम शुरू हो रहा है. इतिहास में नोंद होगा काम. ये वैष्णव जी ने कहा, इसके लिए लड़ने वाले मनोज